केतन अग्रवाल हत्याकांडात मोठी घडामोड. आरोपी चेतन चौधरीला आज पुणे ग्रामीण पोलिसांनी थेट लोहगड किल्ल्यावर नेऊन क्राईम सीन रिक्रिएशन आणि गेट अॅनालिसिस चाचणी केली. या प्रक्रियेमुळे हत्येच्या रात्री नेमकं काय घडलं याचा उलगडा करण्याचा पोलिसांचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस तपास पथकाने घटनास्थळी संपूर्ण घटनेची पुनर्रचना करत चेतन चौधरीच्या हालचालींची पडताळणी केली. तपासादरम्यान मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि आरोपीच्या जबाबाची तुलना करून घटनाक्रमाची सत्यता तपासण्यात आली. या प्रकरणातील दुसरी आरोपी सिया गोयल हिचे क्राईम सीन रिक्रिएशन यापूर्वीच पूर्ण झाले असून आता चेतन चौधरीवरही ही प्रक्रिया राबविण्यात आली आहे. तपासातील विविध पुराव्यांशी आरोपीच्या हालचालींची सांगड घालण्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात गेट अॅनालिसिस म्हणजेच चालण्याच्या पद्धतीचे वैज्ञानिक विश्लेषणही करण्यात आले. घटनास्थळाजवळील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हुडी घातलेली एक संशयित व्यक्ती दिसून आली होती. त्या व्यक्तीच्या चालण्याच्या शैलीची तुलना चेतन चौधरीच्या चालण्याशी करून त्याची ओळख निश्चित करण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे. केतन अग्रवाल यांचा लोहगड किल्ल्यावरून ढकलून खून करण्यात आल्याचा आरोप आरोपींवर आहे. या गुन्ह्याचा तपास अधिक भक्कम करण्यासाठी पोलिसांकडून फॉरेन्सिक, डिजिटल आणि तांत्रिक पुरावे गोळा केले जात आहेत. क्राईम सीन रिक्रिएशन आणि गेट अॅनालिसिसमधून समोर येणारे निष्कर्ष या प्रकरणातील आरोपपत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरण्याची शक्यता आहे. दरम्यान, या गाजलेल्या हत्याकांडाचा तपास अद्याप सुरू असून पुढे आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.